नमस्कार मित्रांनो, माझं नाव आरवी. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सरकारकडनं सामाजिक न्याय विभागाकडून व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना लवकरच व्यसनमुक्तीचे राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार दिला जाणार आहे. त्याबद्दल मी महाराष्ट्र राज्य सरकारचे अभिनंदन आणि कौतुक करतो की बऱ्याच वर्षानंतर पुन्हा हा पुरस्कार देण्यास आपण सुरू केलेला आहे. त्याचबरोबर ह्या पुरस्कार ज्यांच्या नावी जाहीर झाला आहे किंवा होणार आहे त्या प्रत्येक व्यक्तींचा सुद्धा मी आमच्या संस्थेकडनं आणि वैयक्तिकरित्या कौतुक आणि अभिनंदन करतो की आपण हे असंच काम करत राहावं. सरकारने असा एक पुरस्काराचा सुरू करून पुन्हा एकदा व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी, त्यांना प्रेरणा देण्यासाठी असा पुरस्कार देत आहे. म्हणून सरकार खरोखर व्यसनमुक्तीसाठी आशादायक आहे, हे आपण मान्य करावंच लागणार आहे. त्याचबरोबर मी ह्या पुरस्काराला जे सांगतात की हे खरे नायक आहे, तर मुळात ह्या पुरस्काराची टॅगलाईनमध्ये किंवा तो असं एक मी वाचण्यात आलं की हे नायक आहे, तर नाही, हे खरं तर देवदूत आहेत. व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये काम करणारे प्रत्येक व्यक्तीला मी देवदूतच म्हणतो. कारण का माझ्या व्यसनमुक्तीमधला जो अनुभव आहे आणि माझी एक कविता आहे त्यातली एक ओळ सांगतो की यमदूताच्या आधी घरी आला माझ्या देवदूत आणि त्यांनी केलं मला व्यसनातून मुक्त. प्रियांनो, आज अनेक ठिकाणी यमदूत पोचण्याआधी देवदूत पोचत असतात आणि ते देवदूत म्हणजे व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये काम करणारी लोक असतात. अनेक वेळा माझा अनुभव आहे की आमच्या आधी देवदूत पोचलेला असतो, एखाद्याच्या पोटात कावीळ उतरलेली असती, म्हणजे एखादं शारीरिक व्याधीचा आजार खूप हाताबाहेर गेलेला असतो आणि त्या व्यक्तीची व्यसनमुक्ती होण्याची इच्छा असते, पण आम्ही प्रयत्नशील असतोच. पण डॉक्टरचे सगळे रिपोर्ट पाहिल्यानंतर, त्याची सगळी शारीरिक स्थिती पाहिल्यानंतर आशावादी आहे, प्रयत्न करतोच, पण ती केस बहुतांशी यमदूताच्या हातातच गेलेली असते आणि तिथं देवदूत हातबल ठरत असतो. पण तरी हे देवदूत समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वावरत आहे. एक देवदूत माझ्याही घरी आलता एक 15 वर्षापूर्वी आणि त्यांनी मला अशीच मदत केली आणि उत्क्रांतीच्या एक सिद्धांताचा त्यांनी माझ्यासमोर न कळत एक माइलस्टोन ठेवला होता की तो म्हणजे फक्तच माकडाचा माणूस होऊन आपली उत्क्रांती थांबलेली नाही, तर आपल्याला माकडाचा माणूस आणि माणसाचा देवदूत आणि देवदूताचा देव पण होता येऊ शकतं. मी हे माझ्या प्रत्येक व्यसनमुक्तीच्या ज्यावेळेस मी प्रचार व प्रसाराला जात असतो त्यावेळेस हा शब्दप्रयोग मी आवर्जून करत असतो की आपल्याला देवदूत होण्याची संधी आहे. आणि आज राज्य सरकार अशा प्रकारचा पुरस्कार देऊन खरोखर त्या देवदूतांना एक प्रकारचा आधार आणि मनोबल देत आहे, त्या संस्थांना सुद्धा आधार आणि मनोबल देत आहे. पण त्याचबरोबर अजून एक गोष्ट आहे, राज्य सरकारने पुरस्कार तर दिला, पण बरोबर वाईन शॉपवाले सुद्धा प्रत्येक वर्षी दिवाळीला, आता दिवाळी जवळच येत आहे, दिवाळीला आणि न्यू इयरला दारू पिणाऱ्यांना काहीतरी काचीचा ग्लास, डायरी, पेन, काहीतरी बक्षीस देत असतात, कारण का ते त्यांचं एक गिराईक असतं. तसे हे गिराईक वाईन शॉपच्या गिराईकातून होणं तसं एक वेगळीच गोष्ट आहे, ठीक आहे, त्याच्यावर बोलू. परंतु त्या वाईन शॉपवाल्याला माहीत असतं की दारूने याला एवढी शिक्षा दिलेली आहे, एवढा बरबाद झालेला आहे, याला आपण एक 50 रुपयाचा एक ग्लास दिला काय आणि एक 10-20 रुपयाचा पेन दिला काय, तर ती काय मोठी गोष्ट नाही आहे. पण तरी त्या पिणाऱ्याला ते बरं वाटतं की बाबा मला काहीतरी वाईन शॉपवाल्याकडनं मिळाले. पण वाईन शॉपवाल्याला माहीत असतं हा वर्षभर माझ्याकडनं दारू घेतोय, म्हणजे याला दारूनी चांगली शिक्षा दिलेली आहे, त्या शिक्षेच्या तुलनात हे बक्षीस अतिशय व्यर्थ आणि फालतू असतं. पण एनिवे ते सुद्धा मनोबल वाढण्यासाठी, गिरायकाचा आणि दुकानदाराचं रिलेशन स्ट्रॉंग राहण्यासाठी कदाचित वाईन शॉपवाले हे देत असतात. माझ्याही घरी एक गिफ्ट होते, असो तो नंतरचा भाग आहे. पण आज माझ्याकडे व्यसनमुक्तीचे पुरस्कार सुद्धा आहेत, भरपूर आहेत. म्हणजे ते गेले, ते काचा फुटले, ते पेनची शाई संपली, त्या पेननी तर मी काही लिहिलं नव्हतं,
विषय तो नाही. मी तर बायोग्राफीच लिहिलेली आहे, व्यसनधीनतेवर तर तो विषय भिन्न आहे. तर एक निष्कर्ष आहे की जर का मला वाईन शॉपकडनं काहीतरी बक्षीस मिळते याचा अर्थ मी कट्टर दारुडा आहे. हे डायग्नोज करण्यासाठी किंवा हे आपल्याला निष्कर्ष मी व्यसनी आहे की नाही निष्कर्ष लावण्यासाठी हा एक सुद्धा चांगला पॉईंट असतो. बरं असो, मी आज मनापासून आमची टीम सुद्धा व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये काम करत असलेली ते सुद्धा देवदूतापेक्षा कमी नाही. अनेक ठिकाणी आम्ही देवदूताच्या भूमिकामध्ये काम करत असतो. अनेकदा यश येतं, अनेकदा गोष्टी मी जसं सांगितलं की यमदूताच्या हातात गेलेल्या असतात, पण मेडिकल सायन्सची चांगली मदत घेतली, काउन्सिलिंग घेतली आणि त्या व्यक्तीची इच्छा असली तर अनेकदा यमदूताला सुद्धा नांग्या टेकाव्या लागतात आणि त्याला हा देवदूत आणि खरा त्या निळ्या आकाशात असलेला परमात्मा याच्या माध्यमातून अनेक लोकांना मृत्यूच्या दाढीतून सुद्धा ह्या देवदूतांनी बाहेर काढलेले आहेत आणि ती लोक चांगल्या पद्धतीने एक चांगलं जीवन जगत आहेत. मी व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये कुठलीच केस प्रिडिक्ट करत नाही, म्हणजे कुठल्याच केसची भविष्यवाणी करत नाही. हा सुधरल, हा बिघडणार, ह्या फालतूचे, हा कधीच सुधारणार नाही. काहीही चमत्कार घडू शकतो, पण चमत्काराबरोबर तेवढंच विज्ञानाला सुद्धा मी प्राधान्य देतो. उघड्या डोळ्याने दिसतो, पण मी होता होईल तेवढं केस प्रिडिक्ट करत नाही किंवा कुठल्याही व्यक्तीच्या भविष्यवाणी व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये करत नाही. तर प्रियांनो, आम्हाला जसे पुरस्कार मिळत आहेत तसे वाईन शॉपवाल्यांना सुद्धा त्यांच्याकडनं मिळत असलेले बक्षीस, आम्हाला तरी कामाचं बक्षीस मिळत असतं चांगल्या ह्या सगळ्या क्षेत्रात लोकांना, पण ह्यांना वाईन शॉपवाल्याला माहीत असतं की याला खूप दारूनी शिक्षा दिलेली आहे, तर ह्याला आपण एक फालतू बक्षीस देऊ आणि याला खुश करू. तर बक्षीस घेणाऱ्यांनी याच्यावर चिंतन करावं आणि व्यसनमुक्तीचा राज्य सरकाराकडून घेणाऱ्यांनी पुरस्काराने अजून जोमाने चांगलं काम करावं आणि या राष्ट्राला खरोखरच व्यसनमुक्त घडवावं असं आपण सर्व मिळून प्रयत्नशील राहूया. एक गोष्ट नक्की आहे, व्यसनमुक्ती शक्य आहे. धन्यवाद.